नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात कोलंबी बिर्याणी। इथे तुम्ही पाहू शकता ताजी अशी मार्केटमधून मी अर्धा किलो कोळंबी आणली आहे। या कोळंबीपासून आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोळंबी बिर्याणी राईस बनवणार आहोत। अर्धा किलो कोळंबीसाठी आपण अर्धा किलो बासमती राईस घेणार आहोत। ही कोळंबी साफ करेपर्यंत आपण हा राईस स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत। असा बासमती राईस पाण्यामध्ये भिजत घातला की भात व्यवस्थित सुट्टा होतो। ही कोळंबी कशा प्रकारे साफ करून घ्यायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे। अशा हा कोळंबीचं वरील सर्व आवरण काढून झालं की या कोळंबीमध्ये असा एक धागा असतो। हा काळा धागा तुम्ही काढायलाच पाहिजे, नाहीतर या काळ्या धाग्याने आपलं पोट बिघडू शकतं। काही वेळा हा काळा धागा काढताना या कोळंबीमधील ज्यावेळेला आपण काळा धागा काढतो तेव्हा तो अर्धाच बाहेर पडतो आणि अर्धा तुटून आतमध्येच राहतो। तेव्हा तुम्हाला मी आणखी एक सोपी आयडिया दाखवते। ही कोळंबी अशी वरून कट करायची। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता हा काळा धागा आपोआप आता हा निघणार आहे। हे पहा, हा काळा धागा कोळंबीमधून संपूर्णपणे निघाला गेला आहे। किलो कोळंबी आणि अर्धा किलो तांदूळ यासाठी आपण घेणार आहोत अर्धा किलो कांदे आणि पाव किलो टोमॅटो। यामधील 1% कांदा आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत आणि 1% कांदा आपण हा तेलामध्ये तळून घेणार आहोत। हा तांदूळ आपण 1 तास भिजत घातला होता, त्यामधील आता मी हे पाणी काढून घेतले आहे आणि आपण आता बासमती राईस हा बिर्याणीसाठी आपण तयार करूया। बिर्याणी राईस तयार करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये जे आपण पाणी घालतो ते असं गरम पाणीच घालायचं आहे। तांदूळ असेल त्या बेताप्रमाणे आपण हे पाणी घालणार आहोत। गरम पाणी ओतून झाले की लगेच या तांदळाला आपण 1 चमचा मारून घेणार आहोत। असे गरम पाणी राईसमध्ये आपण ओतले की भात हा खूप बिर्याणीचा मोकळा होतो। यामध्ये आपण घालणार आहोत 2 तुकडे दालचिनीचे, 4-5 लवंगा आणि 2 वेलची, 2 तमालपत्र। यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊयात। भात करताना असं थोडं मीठ घातलं की राईसला छान अशी टेस्ट येते। बिर्याणीचा भात मोकळा असा सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा लिंबाचा रस। लिंबाचा रस भातामध्ये घातल्यानंतर झाऱ्याने असा तांदूळ ढवळून घ्या। आता हा राईस आपण पुन्हा ढवळायचा नाहीये। हा राईस आपण 80 ते 90% शिजवणार आहोत आणि यातील पाणी काढून घेणार आहोत। A few minutes later. 5 मिनिटांनंतर फास्ट गॅसवर इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ हा आपला अगदी 80-90% शिजला आहे। तो कसा ओळखायचा? या तांदळाला अशा चिरा पडतात आणि तो तांदूळ आपण असा दाबून बघणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ आपला 80-90% शिजला आहे। यातील आपण आता पाणी काढून घेऊयात। गरम पाणी असं तांदळामध्ये ओतला की 5 मिनिटात फास्ट गॅसवर हा राईस 80 ते 90% शिजला जातो। गॅस बंद करा। गॅस बंद केला की लगेचच हा राईस आपण चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहोत। गॅस बंद केल्या लगेच तांदूळ आपल्याला चाळणीत टाकायचा आहे, नाहीतर तो भात असा पाण्यामध्ये फुगतो आणि चिकट होतो। म्हणून ही स्टेप आपण लगेच करणार आहोत। 5 मिनिटं हा राईस निथळत ठेवला की ताटामध्ये आपण स्प्रेड करून घेणार आहोत। त्यामुळे राईस हा व्यवस्थित मोकळा होणार आहे। कोलंबी फ्राय मसाला होईपर्यंत आपण हा राईस असाच फॅनखाली उघडाच ठेवणार आहोत। इथे आपण कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे। ही कोलंबी आता आपण 15 मिनिट मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। कोलंबी मॅरिनेट करण्यासाठी इथे मी अर्धा टीस्पून मीठ घालत आहे।
पाव चमचा हळद घालूयात, 1 चमचा बिर्याणी मसाला. इथे तुम्ही पाहू शकता मिरी मी ही राईस करताना टाकलेली नाही आहे पाण्यामध्ये. हीच मिरी मी अशी खलबत्त्यात कुटून घेतली आहे. मिरीचे 5-6 दाणे हे खलबत्त्यात कुटून आपण ही मॅरिनेटची कोलंबी करतो त्यामध्ये घालणार आहोत. बिर्याणी राईस करताना जर आपण पाण्यामध्ये मिरी घातली तर ज्यावेळेला आपण बिर्याणी खातो तेव्हा ती मिरी दाताखाली येऊ शकते. म्हणून ही मिरी मी अशी खलबत्त्यात कुटून मॅरिनेट कोलंबीमध्ये टाकणार आहे. अर्धा टीस्पून मी घरगुती तिखट मसाला यामध्ये घालत आहे. 1 टीस्पून आपण यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत किंवा यामध्ये तुम्ही 1 टीस्पून कोकमचा आगळसुद्धा घालू शकता. फिशमध्ये दह्याचा वापर केला जात नाही, त्यामुळे ही कोलंबी मॅरिनेट करण्यासाठी आपण 1 चमचा लिंबाच्या रसाचा वापर केला आहे. हे सर्व मसाले कोलंबीला आपण मिक्स करून घेऊयात आणि हे आपण आता 10 ते 15 मिनटं असेच मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. ही मॅरिनेट होईपर्यंत आपण एकीकडे कोलंबी ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहोत. कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात. त्यामधील 0.5% कांदा आपण तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम फास्ट ठेवा. कांदा कापताना जसा आपण भजीला पातळ उभा कापतो त्याप्रमाणेच कांदा कापायचा आहे. 1 ते 2 मिनिट फास्ट गॅसवर हा कांदा असाच आपण तळून घेणार आहोत. 2 मिनिटांनी गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवरच हा कांदा आपल्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता कांदा हा ब्राऊन कलर होईपर्यंत आपण तळून घेतला आहे. गॅस आता आपण बंद करूयात. हा कांदा तेलातून काढून घेऊयात. जास्तही कांदा करपू द्यायचा नाही आहे, कारण तेलातून काढल्यानंतर यामध्ये जे गरम तेलाचं प्रमाण असतं त्यामध्ये कांदा ऑटोमॅटिक थोडाफार हा तांबूस रंगाचा होत असतो. तळलेल्या कांद्यावर आपण थोडासा चिमूटभर मीठ घालून घेऊयात. त्यामुळे कांदा खाताना हा खूप टेस्टी लागतो. बिर्याणीसाठी जी आपण कोलंबी ग्रेव्ही तयार करणार आहोत ते आपण आता तयार करूयात. गॅसवर मी पातेलं गरम करत ठेवलं आहे. कांदा तळण्यासाठी तेल घेतलं होतं त्यातीलच आपण इथे तेल वापरणार आहोत. यामध्ये लगेचच आपण कांदा घालून घेऊयात. कांदा पटकन शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. मीठ घातल्याने कसं कांदा हा पटकन शिजला जातो. कांदा शिजवताना फास्ट गॅसवरच शिजवायचा आहे. तळून घेतलेल्या कांद्यावर मी थोडासा लिंबूचा रस पिळत आहे. लगेचच पाव वाटी मी इथे लसूण घालत आहे. लसूण घालून झाला की आपण त्यामध्ये 2 मिरची टाकणार आहोत. मिरची अशी थोडी अर्धी कट करायची आणि यामध्ये घालायची. इथे तुम्ही पाहू शकता तेलाचं प्रमाण मी हे कसं टाकलं आहे. कांद्यावरती असा तेल आला पाहिजे. 0.5% कांदा शिजला की लगेच त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. यामध्ये घालूयात आपण 2 तेजपत्ता आणि दालचिनीचे तुकडे. टोमॅटो हा 0.5% शिजला आहे. टोमॅटो कांदा शिजून झाला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालूयात. सर्वप्रथम आपण घालूयात हळद. इथे मी पाव चमचा हळद टाकत आहे. मॅरिनेट करताना आपण पाव चमचा हळद घातली आहे, त्यामुळे फोडणीला पाव चमचाच हळद घालायची आहे. हळद सर्वही मिक्स करून घेऊयात. आता त्यामध्ये घालूयात आपण बिर्याणी मसाला. इथे मी 1 चमचा बिर्याणी मसाला घालत आहे. आता आपण घालूयात घरगुती लाल तिखट मसाला. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे मसाला घालू शकता. मी इथे 3 टीस्पून घरगुती लाल तिखट मसाला घातला आहे. कोलंबी ही जरा गोडसरच असते, त्यामुळे तिखट मसाला घालताना जरा जास्तीचाच घालावा.
हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊयात. लगेचच आपण त्यामध्ये मॅरिनेट करत ठेवली होती ती कोलंबी घालूयात. 15 मिनिट मी ही कोलंबी मॅरिनेट करीत ठेवली होती. ही आपण आता या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊयात. यामध्ये आपण 2 वाटी गरम पाणी ओतणार आहोत. त्याच ग्रेव्हीच्या भांड्यामध्ये आपण 2 वाटी गरम पाणी घेतलं आहे. ते आता आपण या कोलंबी मसाल्यात घालूया. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. दोन वाटी गरम पाणी या कोलंबी मसाल्यासाठी पुरेसे आहे. यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूयात. मॅरिनेट करताना आपण यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घातले होते. थोडे मीठ आपण कांदा तळायच्या वेळेला घातलं होतं. आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात. मिठाचा अंदाज जर तुम्हाला आला नाही तर कोलंबी शिजून झाली की तुम्ही ग्रेव्हीची टेस्ट करून पहा. मीडियम फ्लेमवर ही कोलंबी आता आपण शिजून घेऊयात. ताटामध्ये असे पाणी घेऊन हे आपण पातेल्यावर असेच ठेवून देऊयात. A few minutes later. 10 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून घेऊयात. कोलंबी शिजली आहे की आपण हे पाहूयात. कोलंबी आपली ही 5% शिजली आहे. आता आपण या पातेल्यावर झाकण न ठेवता जी 5% राहिलेली कोलंबी आहे ती या ग्रेव्हीतच शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम फास्ट ठेवा, पण थोड्या वेळाने ही कोलंबीची ग्रेव्ही अशी ही झाऱ्याने ढवळत राहा, नाहीतर ही कोलंबी पातेल्याला अशी खाली करपू शकते. यामध्ये थोडी आपण चिरलेली कोथिंबीर घालूयात. इथे मी पूर्ण 1 वाटी चिरून कोथिंबीर घेतली आहे. इथे तुम्ही पाहू शकता कोलंबी ग्रेव्ही मसाला हा तयार झाला आहे. यातील आपण कोलंबी ग्रेव्ही मसाला काढून घेऊयात. यातील मी एक 10 ते 12 कोलंबी काढून घेत आहे. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी या पद्धतीनेच तुम्ही ठेवा. जास्तही पातळ होऊ देऊ नका आणि जास्तही घट्ट होऊन देऊ नका. इथे मी आता राईसचे लेयर लावून घेते. राईसचा एक लेयर झाला की त्यावर आपण हा तळलेला कांदा घालणार आहोत. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात. आता यावर आपण पुन्हा एकदा कोलंबी मसाल्याचा लेयर करणार आहोत. कोलंबी मसाला हा राईसवर असा स्प्रेड करून घ्या. आता लगेचच आपण त्यावर एक राईसचा थर घालणार आहोत. इथे मी सर्व राईस घालून घेतला आहे. लगेचच यावर आपण पुन्हा एकदा तळून घेतलेला कांदा घालणार आहोत. यावर मी आता कोथिंबीर घालत नाहीये. 5 मिनिटं या बिर्याणीला आपण स्लो गॅसवर दम देऊया. त्यानंतरच आपण कोथिंबीर घालूयात. आता जर लगेच आपण कोथिंबीर घातली तर ती कोथिंबीर काळी होऊ शकते. 5 मिनिटं मीडियम गॅसवर आपण ही बिर्याणी झाकून ठेवणार आहोत. पातेलं घेताना जाडबुडाचंच घ्यायचं, म्हणजे कसं बिर्याणी ही खाली करपू शकत नाही. जर तुमच्याकडे जाडबुडाचं पातेलं नसेल तर अगोदर गॅसवर तवा ठेवा. तवा मीडियम गॅसवर चांगला गरम होऊ द्या आणि गॅस स्लो करा आणि नंतर ते बिर्याणीचं पातेलं यावर तव्यावर 5 मिनिटं ठेवून द्या. A few minutes later. 5 मिनिटांनंतर गॅस आपण बंद करून घेऊयात. या बिर्याणीला छानपैकी असा दम दिला आहे आपण. बिर्याणी आपली रेडी आहे. बिर्याणीला 5 मिनिटं वाफ देऊन झाल्यानंतर आपण त्यावर कोथिंबीर घालणार आहोत. छान नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर या व्हिडिओला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.